बनवायला अतिशय सोपी, झटपट तयार होणारी शिवाय पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. अंड्याची भाजी किंवा अंडा करी देखील तुम्ही म्हणू शकता. ही अंडा करी फक्त चविष्टच नाही तर बाळंतिणीसाठी आहार म्हणून खूप उपयुक्त ठरते. खूप कमी मसाले वापरून झटपट तयार होणारी भाजी गरम गरम भाकरी आणि चपातीसोबत अप्रतिम लागते. नमस्कार, मी स्मिता. स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. रेसिपी जरा देखील आवडली तरी एक लाईक आणि कमेंट नक्की करा. आता या ठिकाणी छोटंसं वाटण मी तयार करून घेतले. सुकं खोबरं किसून घेतले, अंदाजाने मूठभर एवढं घेतले. 3-4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या, थोडी कोथिंबीर घेतली, तिखटाप्रमाणे लाल चटणी पावडर घेतली, म्हणजे 1 चमचा लाल चटणी पावडर, अर्धा चमचा धन्या जिऱ्याची पूड आणि पाव चमचा एवढी हळद घेतली. धन्या जिऱ्याची पूड पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण टाकून पहा, खूप सुंदर चव लागते. आता पाणी न टाकता छान वाटण तयार करून घेतलं. हेच वाटण आजच्या रेसिपीमध्ये परफेक्ट आणि बॅलन्स टेस्ट आणतं. जर जास्त प्रमाणात आपल्याला अंडा करी करायची असेल ना, त्या ठिकाणी खोबरं हे जास्तीचं वापरायचं आणि तिखटाप्रमाणे लाल चटणी पावडर टाकायची. अगदी परफेक्ट रेसिपी तयार होते. आता या ठिकाणी गावरान अंडी वापरायची असतात. मला मिळालीच नाही म्हणून मी ही साधी अंडी वापरते. एकूण तिघांसाठी मी करते म्हणून 4 अंडी फोडून घेतली. मसाला देखील आपला तयार झाला आहे. आता कढईमध्ये 3 मोठे चमचे एवढं तेल कडकडीत गरम करून घेतलं आणि मग हाय फ्लेमवरती अंडी परतून घेतली. हाय फ्लेमवर परतल्यामुळे अंड्याच्या फोडी छान मोठ्या मोठ्या होतात, कारण अंडा करीमध्ये मोठ्या फोडी असल्यानं त्या छान लागतात चवीला. अगदी बारीक चुरा नाही करायचा आहे आपल्याला. अलगद चमचा फिरवत उलट पुलट करत आपल्याला शक्य तेवढ्या मोठ्या अशा फोडी ठेवायच्या आहेत, कारण आपण ज्यावेळेस मसाला परतू ना त्यावेळेस अंड्याचा परत चुरा होणार आहे. म्हणून सुरुवातीला जर आपण बारीक केलं तर नंतर जास्तीचा चुरा होईल. म्हणून सुरुवातीला शक्य तेवढ्या मोठ्या फोडी ठेवायच्या. किंवा हे अंडे तळल्यानंतर एका बाजूला ताटामध्ये काढून ठेवायचे. कढईमध्ये थोडं तेलमध्ये हा मसाला परतून घ्यायचा आणि मग पाणी टाकायच्या आधी परत ही अंडी परतून मग पाणी सोडायचं, म्हणजे फोडी छान मोठ्या राहतात. पण मी याच्यातच आता हा मसाला टाकला आहे. लो फ्लेमवरती 2 मिनटासाठी छान परतून घेतला आहे. याचा कच्चेपणा जाईपर्यंत किंवा छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता एका बाजूला मी पाणी गरम करून ठेवलं होतं. थोडं थोडं 2 टप्प्यामध्ये पाणी टाकलं आहे मी. असं गरम पाणी वापरल्यामुळे खूप छान चव येते आणि तरी देखील खूप छान सुटते. आता एकूण 1.5 ग्लास एवढं पाणी वापरून ही अंडा करी तयार करून घेतली. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकले आणि अर्धवट झाकण ठेवून 7-8 मिनटासाठी हिला शिजू दिली. खोबऱ्यामुळे थोडा शिजल्यानंतर दाटसरपणा हा येतोच आणि छान चव लागते. अतिशय अप्रतिम चवीला होते. जर तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल, संध्याकाळचं थकून आला, तर अशा वेळेस खूप झटपट तयार होणारे, अगदी मोजून 10 मिनटात ही भाजी तयार होते. चवीला अप्रतिम होते. कमी वेळेमध्ये चमचमीत खाण्यासाठी हा पदार्थ मिळतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या खानदेशमध्ये बाळंतिणीसाठी पौष्टिक आहार हा म्हटला जातो. जर नॉनव्हेज खात असाल ना, तर अशा वेळेस गावरान अंडी वापरून हा पदार्थ केला जातो. आणि अंड्याचं प्रमाण कमी घेतलं जातं, कारण बाळाला गरम पडू नये म्हणून. या गरम गरम भाजीमध्ये छान गरम भाकरी चुरायची आणि ती बाळंतिणीला खायला द्यायची. त्यामुळे बाळाला खूप छान दूध येतं असं म्हणतात आणि खूप पौष्टिक असा आहार देखील म्हटला जातो. चवीला अप्रतिम होते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल ह्या टेची ही भाजी तयार होते. अगदी झटपट तयार होते. चवीला अप्रतिम होते. खूप साध्या सोप्या पद्धतीने आज मी रेसिपी तुमच्याशी शेअर केली. मला खात्री तुम्हाला जरूर आवडली असेल. जर तुम्हाला अशाच घरगुती साध्या पौष्टिक रेसिपी आवडत असतील ना, तर स्मितूज रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हाच भेटूया अशा छानशा सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.